नमस्कार मित्रांनो, मी आपला दत्ताभाऊ कदम। आज आपल्याला घेऊन येत आहे मसाला फ्राय आमलेट। हा मसाला फ्राय आमलेट ही जी रेसिपी आहे ही माझी नव्हे तर माझी मोठी बहीण शोभा कदम ही जी आहे तिला मी लाडली कोबी म्हणतो, तर तिची ही रेसिपी आहे। हा आता भाऊ बहिणीमध्ये चालतात कोबी, ती काय मला बोलते, ही आमची पाल्यातली नावं आहेत। ते तुमच्या समोर आता मी मांडलेली आहेत बोलता बोलता, परंतु आहे। तर मी आता ती रेसिपी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम कांदा, कोथिंबीर, टमाटा, जिरं, मिरची आणि कढीपत्ता हे सगळं मसाला जो आहे तो फ्राय मध्ये भाजून घ्यायचा, तेल टाकून चांगला मस्तपैकी, आणि नंतर ती आपण आमलेट टोक करणार आहे। तर मी बघा इथं सुरुवात केलेली आहे, समोर दाखवतो। या ठिकाणी बघा आपण यात कांदा आणि बघा इथं सुरू केलेलं आहे। पहिला कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली, कढीपत्ता आणि जिरं आपण हे चांगलं पहिलं भाजून घेतो चांगल्या प्रकारे। आणि मित्रांनो, कढीपत्ता जो आहे ना तो चांगला कापून टाकायचा, जेणेकरून काय होतं दाताखाली येत नाही। आणि हे सगळं कांदा लाल झाल्यानंतर मग एक कोथिंबीर आणि टमाटर त्यात टाकायचं। आता आपण ह्याच्यामध्ये परत टमाटर टाकूया, परत टमाटर थोडं भाजून टाकूया, थोडं मीठ टाकूया, जेणेकरून काय होतं कांदा आहे ना टमाटा लवकर चांगला बारीक होतो। थोडंसं मीठ टाकायचं, असं मीठ टाकू नका व्हायचं खराट, आणि कोणी मला बोलायचे काय दिले करू, थोडंच मीठ टाकायचं नावाला, जेणेकरून हा चांगला कांदा आणि हे टमाटा थोडा भाजला गेला पाहिजे। बघा उत्तम अशा प्रकारे आपण केलेले आहे। कॅमेरामॅन सांगाल मी दाखवा प्रेक्षकांना आमच्या। हे आहे मसाला ऑमलेट। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत, थोडासा गॅस थोडा बारीक करूया, जेणेकरून चांगलं भाजलं गेलं पाहिजे। मित्रांनो काय सांगतो मला, काय सुगंध येतोय एक नंबर। मी ही पहिल्यांदाच करतोय। तर मित्रांनो थोडीशी धना पावडर टाकायची आपल्याला चवीनुसार, आणि थोडी हळद।